तर भावांनो आमची तिघं वजन राहिलेत मागं. आम्ही आलो इथं 9 तासानं पुढं. आता आम्ही सध्या बाजारपेठ येते. ही सगळी महाराजांच्या काळातली बाजारपेठ आहे. इथं बाजार व्हायचा. तिथं खूप पाऊस चालू आहे, वारा सुटले. जगदीश्वराचं मंदिर बघू शकता तुम्ही, दिसणार पण नाही ते. इथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन, जगदीश्वराचं दर्शन घेऊन परत आपण निघून शिवाजी महाराजांच्या वाड्याकडे. इथं आपले नंदी महाराज. इकडे महाराजांची समाधी. चले असो समाधीपाशी पहिलं. फोटो काढायचा की नाही? काय फोटो काढा कर तू? एक नंबर. हे सुम्याच भावानं तरी महाराजांची समाधी. तर भावांना आता आम्ही चालू मंदिरात जगदीश्वराच्या दर्शन घ्यायला. अयो काय दिसत नाही तर. चला 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 बाहेर. गाडीने बाहेर जाईल. आता आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन निघालोय. आता आम्ही इथं बाजारपेठेत आहे. जगदीश्वराचं पण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे आम्ही. आता चाललो आम्ही महाराजांच्या इथं. आता आलोय आम्ही इथं. तर आता आपण महाराजांच्या दरबारात आहे. महाराजांची हा चल ना. तर भावांना आता आपण महाराजांच्या दरबारात आहे. आता आपण निघाले. आपण मित्रांनो ते महाराजांचा वाडा. आवाज राजसदर आणि सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस समांतर चौथऱ्यात शेवटचे जोते छत्रपतींच्या राजवाड्याचे मानले जाते. येथे चौरस अवसरी असलेल्या बांधकाम होते. त्या शेजारी पाण्याचे हौद होते. उजव्या बाजूला इमारतीतील महाराजांचे निर्वाण झाले असे मानले जाते. तर भावांनो तिथं महाराज आंघोळ करायचे. महाराज इथं आंघोळ करायचे. तर भावांना आता आम्ही चाललोय. आता हे आम्हाला पण काय माहित नाही होतं. ही गुप्त खोली. ही खोली भैरजी नाईक आणि शिवाजी महाराज ह्यांची इथं चर्चा व्हायची. तर भावांना आम्ही आता सध्या इथं गुप्त खोलीत आहे. ही खोली भैरजी नाईक जे माहिती घेऊन यायचे बाहेरची मुघलांची, ते शिवाजी महाराज आणि भैरजी नाईक तिथं येऊन
बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना सांगायचे. इथं बाहेर इथला आवाज बाहेर जात नव्हता, बाहेरचा आवाज आत येत नव्हता. कुठली पण माहिती असेल बहिर्जी नाईक आणायचे. ते इथं इथं शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक चर्चा करायचे, काय करायचं काय नाही, काय होणार आहे पुढं. ती जागा आहे गुप्त ठिकाणी येतं. खूप अंधार येतं. इथं आमचा माझं मोडलाय गारट्यानीच, त्यामुळं आमचं जेवढं होईल तेवढं आम्ही बघितलंय. भावांना तुम्हाला स्वर्ग बघायचा का? स्वर्ग मला दाखव. इथं बघ मग काय आहे. काय दिसतंय गणेश शेठ? तर भावांना आम्ही सगळ्यात पहिले खाली आलोय तिघ जण. आता आम्ही आलोय इकडं वाघबीळ बघायला. बाकी सगळे वरच आहेत, आता उतरते सगळे खाली. आम्ही तिघच खाली आलोय. आता आम्ही तिघच आलोय ते वाघबीळ बघायला. आता बघू दिसते का पुढं. आधी हाय वाटते. भावांना आम्ही आलोय तो वाघबीळपाशी. कसं दिसतंय? तरी आहे वाघबीळ. तू वाघ येतं भावांना, वाघ येतो. ते घे भावांना होय वाघबीळ. आम्ही वाघबीळ बघितलं. आता निघालोय गाडीकडे. आम्ही तिघच आहे, बघू शकता. सगळीकडे उतरतात. आमचं उतरून आम्ही वाघबीळ बघायला आलो. पार उतरते आता चाललो, ते पण बघून चाललो आता माघारी.